ही बया नारळ फोडणार दिगूचा म्हणूनच आता ओवाळते आहे. उशीर झाला म्हणून ओरडायचं सोडून आई गप्प काय? हा तिचा स्वभाव नाहीये. काय आहे तिच्या मनात? भीती वाटते. सासूबाई कधीच अशा वागत नाहीत प्रेमाने. अप्पा, अरे किती काळजी करतोस रे. सखू एवाना सुखरूप सासरी पोचली सुद्धा असेल. सासूबाई हो, ह्यांची तगमग बघून मलाच काळजी वाटायला लागली हो आता. आई, पाऊस इथे थांबलाय पण रस्त्यात लागला तर? त्या रस्त्यावर आधीच वितवितभर चिखल तयार होतो आणि पाटाचं पाणी सुटलं तर होतोच होतो. पण काळजी करू नका. विठुराया आहे सखूच्या पाठीशी. आणि पावसामुळेच झाला ना ग उशीर. आपण थोडाच उशीर केलाय. आई ग, सखूच्या सासूबाई कडक शिस्तीच्या आहेत. त्या सखूला रागावल्या नसतील ना ग, याची चिंता वाटते मला. आणि घाईघाईत आपण फार मोठा आहेर नाही घेऊ शकलो. आपण घेतलेला आहेर त्यांना आवडला असेल ना, हाच विचार येतोय मनात. बघूयात तरी माहेरी काय आहेर केलाय ते. हे उमाईने दिलंय मला लुगडं. छान आहे ना रंग आणि काठ. आवांसाठी पण दिलंय. हे धोतर जोडी दिलीये, उपरणं दिलंय आणि चांदीचं निरंजन सुद्धा दिलंय. रमाई का इतकी शांत आहे? ती कुणी वचन मोडलंय पण एका अक्षराने काही बोलली नाहीये त्याला. लेकीच्या लग्नानंतर माहेरी अगदी खडखडाट झालेला दिसतोय नाही? हो तर काय. रमाई, अगं हे लुगडं तरी बघ. अगं हे आपणच दिलं होतं सखूच्या आईला. तेच परत दिलंय आणि सखू मोठं कौतुक सांगतेय. रंग आणि काठ किती छान आहे ना. धन्य ग बाई, धन्य. या ओरडत नाहीयेत पण या कप्प्यात त्याचीच जास्त भीती वाटते. धोतर तरी बघा किती झिरझिरीत आहे. हलक्या प्रतीचं दिसतंय. अगं ही असली धोत्र आणि ती निरंजन आहेत ना, त्या रावळामध्ये भक्त घेऊन येत असतात. तेच आपल्याला सरकवलंय. ह्याला काय आहेर म्हणायचं नाही. बाकी कुणाला नाही पण सख्या सासूला तरी एखादं लुगडं धाडायला हवं होतं नाही. रीतीच्या बाबतीत फारच कच्ची आहेत ना हिच्या माहेरची मंडळी. आई अगं सारखं असं बोलू नकोस ना टोचून. तुला खरं टोचलं? आणि तुझं काय काम आहे इथं? तुझा पेढीवर जाऊन बस जा. पेढीवर नको, जेवायला जाऊ दे त्याला. जाऊ बाई, आता तुम्ही उठा, ताटपाट घ्या, जेवणाची तयारी करा. हो, मी बसणार नव्हतेच, निघणारच होते. बघवते कुठे? मी इथे निवांत बसलेलं
स्वतः बसेल इथे ठम्मा ठक्का. रमाईचं वागणं थोडं वेगळंच वाटलं नाही. शांत गप्प गप्प होती. सकाळी भास झाला तेव्हा तेव्हा कशी करत होती आणि आता बघा. खरं तर आता काहीच घडलं नाहीये, पण मला वाटतं ना ही वादळापूर्वीची शांतता आहे. लवकरच एक महाभयंकर वादळ येणार आहे. जाऊबाई तुम्ही ताट वाढायला घ्या. भाकऱ्या मी थापते. उठा. तुम्ही तुम्ही भाकऱ्या थापणार का? मला थापता येणार नाहीत असं म्हणायचंय का तुम्हाला? नाही तसं नाही. उठा ताट वाढायला घ्या. त्यांना कशाला बसवलंस? मी कुठे बसवलंय त्यांना? त्या स्वतःच भाकरी करायला बसल्यात. हो. जाऊबाई ही गरम गरम भाकरी तिघूला वाढ. हो. दिगू स्वतः जाऊबाईंनी भाकरी केली हो तुझ्यासाठी. हा चला करा सुरू. वाह